आणि त्या गौराईच्या मातेमध्ये वेणी घातली जाते आणि खऱ्या अर्थाने ती एक कोळी बहीण असल्याचा फील येतो। जेव्हा आमचा वसईतला दुर्वा आम्ही मुंबईत नेतो तेव्हा काही लोक असतात तर हा प्लास्टिकचा दुर्वा आहे, कारण एवढा चांगला दुर्वा त्यांनी कधीच बघितलेला नसतो। बघा मित्रांनो, एकदम ही प्लास्टिकची फुलं आहेत आणि एक 100 रुपयाला वेणी आहे सॉलिड। टगरची वेणी लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे। टगरचं वेण्यांचं गाव पण आपल्याकडे आहे आणि बघा 100ला किती। नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोलिया युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। तुम्ही आतापर्यंत अर्नाळा कोळीवाड्यातील मच्छी मार्केटचे मच्छी संबंधात व्हिडिओ पाहिले। अर्नाळा कोळीवाडा किंवा अर्नाळा पारनाका जेवढा मच्छी मार्केटसाठी प्रसिद्ध आहे तेवढाच प्रसिद्ध फुल मार्केटसाठी आहे। म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येईल असं इथे मच्छी मार्केट आणि बाजूला फुल मार्केट। आगरी म्हणजे आगरा जो भात पिकवतो तो आगरी, पण त्या व्यतिरिक्त त्या शेतामध्ये फुलांचे मळे फुलवतो। आणि ह्या आमच्या अर्नाळा फुल मार्केटमध्ये आगाशी कोल्हापूर, नवापूर आणि अर्नाळा म्हणजे वसईमध्ये जी सगळी फुलं उगवतात ती तुम्हाला या फुल मार्केटमध्ये बघायला मिळतील। इथल्या वेण्याही खास आहेत ज्या अगदी महाराष्ट्रातल्या सगळ्या देवस्थानांपर्यंत पोहोचतात। अगदी सणासुदीच्या दिवसामध्ये इकडे प्रचंड गर्दी असते। म्हणजे आम्हालाही जरा उशीर झाला, पण आपण हा धावता आढावा आजच्या या फुल मार्केटमधून घेऊया, चला। आता काय हार कितीला? हार कितीला? 50। आपल्याला हे काम सुरू असेल ना, मावशीची वेणी कितीला? 3.5ची। 300ला वेणी तुम्हाला इकडे ही मिळेल। म्हणजे खास यालाच आपण काय म्हणतो, गौना म्हणतो नाही स्थळ म्हणतात, त्याच्यामुळे याला या अर्नाळा बाजारामध्ये म्हणजे मी बँड्रामध्ये गणपतीच्या पहिल्या दिवशी 60 रुपयाला घेतली आणि आमच्याकडे 20 रुपये लावलो। म्हणजे हा बऱ्यापैकी स्वस्त बाजार आहे आमचा पटीकाच बनवतात काय म्हणजे आता कशी तुम्ही बनवतात तुम्ही? तेरडा पण आहे का? म्हणजे जोडी कितीला देतात? 10 रुपये का? हा जो पूर्ण रोड आहे ना मित्रांनो, हा गणपती रोड म्हणजे अगदी पारनाक्यापासून आपण आल्यानंतर आता आम्हाला लेट झाला कारण आमच्याही घरी गौर गणपती आहे। पण अगदी जेव्हा तुम्ही सकाळी 6:30-7 वाजता येतो तेव्हा हा पूर्ण रोड म्हणजे आमच्या सगळ्या ह्या आगरी कोळी भगिनी असतील, फुलांचे हार वेण्या घेऊन असतात। अगदी नारळ आणि वसईतली प्रसिद्ध केळी इकडे असतात, म्हणजे पूर्ण सगळे हार बनवत बसले असतात। आता जरा बाजार ओसरलाय, पण आम्हाला तुम्हाला तुमच्यापर्यंत सणाची दिवस पोहोचवायची होती म्हणून आता ही कोळीवाड्यातल्या विवाह सोहळ्यात किंवा कोळीवाड्यातली जी गौर असते खास ती जी खुर्चीवर असते आणि त्या गौराईच्या मातेमध्ये वेणी घातली जाते आणि खऱ्या अर्थाने ती एक कोळी बहीण असल्याचा फील येतो। आणि ही कोळी सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी साता समुद्रावर पोचली, पण मला वाटतं ही या वेळेची उत्पत्ती अर्नाळ्यातीलच आणि या मार्केटमध्येच उत्पत्ती असेल। या वेळेची 500 रुपये अर्नाळ्याची खास ओळख आहे, 500 रुपयाची वेणी आहे। कोणाला हवं असेल तर आमच्या अर्नाळा फुल मार्केटमध्ये किती जाते
तर ह्या तुम्हाला आमच्या सगळ्या कोळी बहिणी दिसतील. एकादशी असू द्या, संकष्टी असू द्या किंवा सनातन धर्मातले कुठलेही उत्सव असू द्या, म्हणजे ही फुलं घेताना कधी भावाची पर्वा करत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने ही अर्थव्यवस्था इथून चालते. ₹500 नाव काय की काय असं काय? हा त्यावेळेला तुम्ही म्हणतात, पण असं काही वेगळा मसाला वगैरे असं काय वेगळं ना, सगळं प्लास्टिक काय प्रिपेअर नाही. म्हणजे खऱ्या पुऱ्या फुलांसोबत तुम्हाला प्लास्टिकच्या वेळेही बघायला मिळतील या बघा. आणि आता ही कितीला? 200 काय एवढी का? म्हणजे आता सणाच्या दिवसात 200 आणि बाकी इतर वेळी ₹100 का? ठीक आहे, गुलाब वापरतात. ठीक आहे, ही सगळ्या स्पेशली कोळीवाड्यातल्या गौराईमध्ये गाड्या बनवलेल्या आहेत. लाईटची तुम्ही पाहिलीच. ही वेळी मला जरा वेगळी दिसते. ही कुठली फुलं आहेत? ऑर्किड. आणि ही काय? आता ही वेळी किती साधारण? आणि ही ताजी किती वाजता दिसते? ₹200. ₹200 आणि तुम्हाला ही ऍट इट इज म्हणजे 5 दिवस तुम्हाला अशीच दिसणार आहे. ही चांगलं आहे ऑर्किडची फुलं. दुर्वाची कंठी नाही तुमच्याकडे? दुर्वाची कंठी कितीला विकतात? आता गणपतीच्या पहिल्या दिवशी हा एक जास्वंदाची फुले आणि दुर्वाची फुले मी बँकामधून ₹60 घेतली त्या दिवशी. म्हणजे आमच्या अर्नाळा मार्केटमधून ही दुर्वांची कंठी आहे. बाप्पाला प्रिय असलं लचरून म्हणजे बाप्पा इथं डोक्यावर ठेवल्यावर बाप्पा शांत होतो. म्हणजे जेव्हा आमचा वसईतला दुर्वा आम्ही मुंबईत नेतो तेव्हा काही लोक असतात तर हा प्लास्टिकचा दुर्वा आहे, कारण एवढा चांगला दुर्वा त्यांनी कधीच बघितलेला नसतो. आणि तुम्हाला एकदम चांगल्या प्रतीचा दुर्वा फक्त अर्नाळ्याच्या फुल मार्केटमध्येच बघायला मिळेल. मला सुट्टी जाणं तुम्ही ते ₹40 नंतर त्या एक ₹20 ढेलिया, 50ला 3. हे अर्नाळ्यातलं फुल मार्केट, दादरचं मिनी मार्केट सगळं मिळतं इकडे. आणि इव्हन इथल्या जे वेळे दिसतात ते आपल्याला दादरमध्ये मिळतात. बघा मित्रांनो, एकदम ही प्लास्टिकची फुलं आहेत आणि एक ₹100 वेळी आहे सॉलिड. इकडं म्हणजे मच्छी मार्केट सोबत या फुल मार्केटला पण तुम्ही भेट द्याच, इथं वेगळं काहीतरी मिळणार तुम्हाला. म्हणजे शिकलेली मुलं किंवा एज्युकेटेड मुलं किंवा आपल्या पारंपरिक जन्म दिसतात तेव्हा मला खरंच अभिमान वाटतो. आणि काय माहिती म्हणतात पण मेहनत आहे मित्रांनो. म्हणजे जर किती वाजता उठून जातो? रात्री 11ला उठतो तर दुपारी 4-3ला झोपतो, 4ला 11ला उठतो. मग झोपतो कितीला? 3ला. दुपारी 3ला झोपतो. आणि आता वेगळी किती वाजता? 12 वाजेपर्यंत. मग सकाळी किती वाजता? सकाळी 6ला येतो मार्केटमध्ये. 11 ते 3 पर्यंत जागा मेहनत करावी लागते मित्रांनो. तुझं नाव काय? रुपेश पाटील.
ग्रामीण. म्हणजे तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून फुल मार्केट सुरू केलंय? हो हो 40 वर्ष तुम्ही मार्केटमध्ये आहात. म्हणजे अर्नाळा फुल मार्केट म्हटलं का आम्हाला तुमचा चेहरा पण समोर येतो, कारण लहानपणापासून बघतोय तुम्हाला. आणि सकाळी किती वाजता येतात? कधी या तुमच्या 40 वर्षामध्ये कधी खंड पडलाय का? नाही. 40 वर्षापासून मावशी या फुल मार्केटमध्ये एक समांतर नाव आहे या मार्केटमधलं. चला, ही टगरची वणी लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे. टगर विण्याचं गाव पण आपल्याकडे आहे. आणि बघा 100ला किती मला प्रसाद निदर्शनाचा आणि हे प्लास्टिक आहे. आणि हे बघा, मी म्हटलं ना, पोळी असतील किंवा आग्री त्यांच्या हातामध्ये वेगळीच नजाकत असते. त्याच्यामध्ये जे प्लास्टिक अशा पद्धतीने बसवलेलं आहे की तो हार शोभून दिसतोय, अजून फुलून दिसतोय. म्हणजे एरवी तुम्ही आला तर हार तुम्हाला 50ला मिळेल, पण सणासुदीच्या दिवसात 150-200. जेवढं फुल मार्केट जुनं आहे तेवढं हे जे दिसतंय दुकान म्हणजे सगळे तुम्हाला एकदम गचडी वाटेल, पण सगळं पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य तुम्हाला सगळं इकडे मिळेल. कसे राहतात त्यांना ऑक्सिजन कसं म्हणतो मला कळत नाही. मित्रांनो, हे आमच्याच बाजूला राहणारे आदिवासी बांधव आहेत. सनातन धर्मातील सगळे म्हणजे एखादी अर्थव्यवस्था कशी चालना देते हे वाढीत फुगवणारा गवत आहे. पण या सणांच्या निमित्तानं त्यांचाही उदरनिर्वाह होतो. मित्रांनो, निरोप तिथूनच घेतोय. आणि नेहमी मच्छी मार्केट पाहिलं तुम्ही, मच्छी पाहिली तुम्ही आपण आपल्या चॅनलवर. पण आजचा हा फुल मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या कोळी असं बोलूया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.